नमस्कार, माझं नाव विकास करकरे. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज गावी आलेलो आहे. तर सुंदर असा व्ह्यू, ऑसम, खूप छान असा व्ह्यू आहे. पाऊस रिमझिम चालू आहे. तुम्हाला वाटत असेल ही ओळखा तुम्ही की हा ब्रिज कसला असणार आहे. कोणता ब्रिज असेल हा? रेल्वेचा आहे की आमच्याकडे इथं पाण्याचं बोलतात कालव्याचं. कोणता ब्रिज आहे ते तुम्ही ओळखा. खूप असं व्ह्यू. आणि इथे पाऊस अजून खूप जोरात पडला नाही. इथे मासे पकडायला येतात लोक. खूप म्हणजे मोठमोठे पण मासे भेटतात. म्हणजे उत्तव आमच्याकडे येतो पाणी भरल्यानंतर. ते इथे झेलायला, गल टाकायला, पाक टाकायला असं लोक येतात. इथे खूप असे पहिलीकडे नदी आहे. पाणी उतव आणि खूप खूप भरतो. खूप असं भरतो. रोडवरती पण पाणी येतो कधी कधी. जर वर्षातून एकदा या असं कधी येतो. तर तुम्हाला दाखवतो. रोड आहे हा पूर्ण शेतीचा माल. पाणी सर्व खूप भरतो आणि हा रोड आहे. ह्या रोडच्या वरून पाणी जातो. तर पाऊस पडतो म्हणून थोडा रेनकोट घातला आहे. तर आता रिमझिम चालूच आहे. ते पण चालू झालं आहे पाऊस. तर अजून तुम्हाला व्ह्यू असं सुंदर असं व्ह्यू दाखवतो. आम्ही कधी कधी इथे फोटोशूटसाठी पण येतो. म्हणजे खूप असं गावी आल्यानंतर असं ताजी हवा. आपण ऑक्सिजन, कसं मुंबईमध्ये ऑक्सिजन प्रदूषण खूप फैललेला असतो तसं नाही. इथे कसं खुल्लम खुल्ला. तर हा झाड आहे. झाडाजवळच्या इथे पण आम्ही इथे विश्रांती करायला येतो कधी कधी. खूप म्हणजे असे नाश्ता आणि असा खूप कंटाळा आला की आम्ही आमच्या इकडे डोल बोलतात, डोलावरती आम्ही जातो म्हणून. पण डोलावरती खूप मजा येते. आम्ही इथे बसतो येऊन. आणि ह्या रोडवरनं इथून पाणी तिकडं जातो. आणि ह्याच्यावरनं मासे पण येतात पावसामध्ये. खूप मजा येते. आणि ते बसतो. हा रोड आहे. रोडच्या बाजूला बसण्यासाठी नाही, पण आता बसायला आहे म्हणून बसतात लोक. आणि हे शेत आहेत. आणि तिकडे सोन्याची वाडी आहे. तिकडून त्यांना तर दरवर्षी उत्वामध्ये खूप त्रास होतो. पण आता घर आहे त्यांचं खूप वर्षापासून. तर त्यांना राहावंच लागतो. कोण पण असो, गाव सोडून शकत नाही कोण. किती पण संकट आले तरी. तर आम्ही इथे नाश्ता करतो. आणि हे कालवा आहे, पाणी आहे. मला पण पहिला लहानपणी आश्चर्य होतं, अरे ही ट्रेनची पटरी इथं कशी का आली, ट्रेनची पटरी कशी का आली. तर ही ट्रेनची पटरी नाही, पाणी कालवा. आमच्याकडं उन्हाळ्यामध्ये पाणी यायचं कालव्याचं, त्याचं ते कालवा आहे. त्याच्यासाठी आपल्याला रेल्वेची पटरी पण खूप लांब आहे तिकडं आहे. पण नदी आहे मध्ये. नदी पार करून आम्हाला जावं लागतं. तर आता मी चाललो आहे माझ्या मामाच्या गावी. आता खूप असा प्रसन्न व्ह्यू, हिरवागार. अजून पाऊस तर अजून प्रॉपर चालू झाला नाही. पण कोकणामध्ये आता तर पाऊस तर आहेच. पण आता तिकडं इथे खेड, चिपळूण ह्या साईडला पाऊस खूप पडतो आहे. आता ह्या रायगड तालुक्यामध्ये आहे रिमझिम. पण आता तुम्ही पाहाल तर बघा किती ढग वातावरण. असं वाटतं की ढग खाली आलेत. हे बघा, डोंगर पण दिसत नाही असं ते आहे. तर आम्ही इथे पाक टाकायचो. आता इथे कचरा आहे. पण आता इथून ढोल आणि याच्यामध्ये जर पाऊस गेला का याच्यामध्ये डबक्यामध्ये मासे राहतात. तर कोण पण उपसायला येतात. आणि तिकडे नदी आहे, खूप मोठी नदी आहे. असं कोण. आणि ह्यासाठी रात्रीचं सध्या कोणी येत नाही. आणि आपलं इथे मंदिर आहे. मंदिर बघूया, आपण जाऊ तिथे. खूप आहे सांगण्यासारखं. आता इथं आम्ही डोल बोलतात, डोल. इथे एकदा तर मला इथे मुंगूस दिसलेला. इथे दोन म्हणजे आवाज दिला का येतो. पण आता पाऊस चालू आहे म्हणून कुठे ते बसले असतील ते. आणि ह्याच्यावरनं मासे जायचे रोडवरनं. तुम्हाला आश्चर्यचकित वाटत असेल की मासे रोडवर कसे येतात. रोड आता पाऊस जोरात पडला तर नदीला पण पूर येतो. पूरच्या ह्याच्याने
गावागावामध्ये पाणी शिरतो, खूप पाणी शिरतो. असं म्हणजे आम्ही तर दरवर्षी यायचो बघायला, किती रोड बंद झाला का नाही बघायला. गावामधून येतो. पाऊस स्टार्ट झाला आहे. आमच्याकडं भैये खूप आहेत. भैया आहे ना, आता बघा हा जुना भैया आहे, पण हे घेतो बटर खारी हे घेऊन येतो प्रत्येकानं खाण्यासाठी. भैया नाही आणि वर्षापासून पण मुस्लिम वस्ती पण आहे, त्यामुळे त्यांची पण येतात तिकडून लोक. हे खूप असा व्ह्यू, खूप सुंदर व्ह्यू दिसतोय ना. थोडे केस गेलेत, पण आता काय करणार, आता काही नाही इलाज आहे. आता तरी किती लावायचे डुप्लिकेट तरी केस आमच्याकडे. आणि ही काटेरी रान आता सुकलं आहे, हात लागलं तरी काटे आहे. बघा किती मोठं काटे आहे त्याला. बघा व्ह्यू तुम्ही बोलले ना, हा झाड बघा इथे. म्हणजे फोटोशूटसाठी तर खूप येतात मुले हे सर्व खूप येत असतात. ते बघा उन्हाळ्यामध्ये तर अजून खूप फोटो, आणि पण पावसामध्ये तर खूपच ऑसमच. ते बघा गावचे दृश्य आहे बघा, आहे ना, वाटतं ना. आले हे आमच्याकडं टमटम पहिले लोक बोलायचे, पण आता विक्रम बोलतात आम्ही. हे टमटम आहे ना. तर पाऊस खूप आहे, खूप म्हणजे खूपच. याला डोल बोलतात. तर आम्ही खूप बोललो होतो ना तुम्हाला की खूप एन्जॉयमेंट म्हणजे गावी कोकणामध्ये आहे ना. आपण बोलतो ना गावी का जातात लोक, कोकणामध्ये काय आहे असं. अहो काय सांगणार, कोकणामध्ये यातचही तेव्हा तुम्हाला समजेल की कोकण किती सुंदर आहे. काय काय दृश्य खायला पियाला खूप असं आहे. रोड आहे चिंचवली नागाव, तिकडे बिंतार मूर देवली गोरेगाववरून रोड येतो. थोडंसं प्रकाश पडतोय. रिक्षा चालूच असतात कंटिन्यू. रात्रीचे 7-8 वाजेपर्यंत रिक्षा असतात. त्याच्यानंतर आपलं बाईकच घेऊन जावं लागतं. हे गावखेड्यामध्ये 7-8च्या नंतर एसट्या वगैरे सर्व बंद होतात. काही ठिकाणी वस्तीच्या गाड्या पण येतात, म्हणजे रात्री नाईटसाठी एक बस राहते. त्याच्यानंतर दुसऱ्या सकाळी वापस त्यांच्या डेपोमध्ये येत जात लागते. असे हे आमच्या डोलाची कहाणी आहे. खूप आम्ही एन्जॉयमेंट करतो. हे आहे भिंताडचं गाव. तर तुम्हाला आवाज येत असेल, मोराचा आवाज येतोय, तर तुम्ही शांतपणे ऐकलात ना तर तुम्हाला आवाज येईल. त्यासाठी तो डोंगर भाग आहे. ते बघा मोराचा आवाज येतोय. तो बघा पावसामध्ये खूप आवाज येतात. पाऊस बंद झाला आहे, गरमी व्हायला लागली. थोडा रेनकोट तुम्हाला बोललो होतो मंदिरामध्ये दाखवतो ना. चला मंदिरामध्ये दाखवतो. मंदिर आहे शिवकालीन, खूप जुनं असं मंदिर आहे. ते लोक येतात बसतात संध्याकाळची पण. तुम्हाला दृश्य तो खूप आवडला असेल. तर आपण आता मंदिरामधून जाऊन आलो. बघा मंदिरामध्ये व्ह्यू बघा, खूप असं सुंदर असं मंदिर दिसतोय ना. पण बोलतात कोकणामध्ये काय आहे, कोकणामध्ये खूप काय असं आहे की पाहण्यासाठी आपल्याला वेल काढून यायला पाहिजे, बस एवढंच. बाकी अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. हे खूप जुनं आहे आपला ब्रिज. तर ब्रिज बघा, ब्रिजचं बांधकाम बघा किती पक्का आहे. ते मला वाटते शिवकालीन असं कधीचे बांधलेलं काय माहिती नाही, पण खूप असं अजून काहीच नाही झालेलं. आता माझा जन्म कधी झाला आहे तिथपासून तर हा त्याच्या अगोदरपासून आहे. तर बघाच आता किती
आपण तर पुढे तर आलेलो आहोत. तर हा आपल्या भरती आली ना का पाणी चढतो. थोडंफार पाणी आहे नदीला पाणी. असं खूप असं सुंदर व्ह्यू. किती बरा वाटतोय निसर्गरम्यमधून येऊ. पण माझं एक विनंती आहे लोकांना की आल्यानंतर साफसफाई ठेवलं तर बरा होईल. इकडं आहे कचरा आहे थोड्या, पण नाही आता दाखवत. पण आपण येतो ना मित्रांबरोबर नाश्ता पाणी करायला, ते काय असेल कोणतीही बॉटल, तर ती विनंती आहे आपण एक खड्ड्यामध्ये या एकसाठीला कुठे टाक्यावर मध्येच जिथे बसतो तिथेच आपण करायचं नाही आहे. शक्यतो इकडं येणं आम्ही टाळतोच. पण आता हा डबका आहे, हे बघा हा डबका आहे आणि पुढे नदी आहे आणि तिकडे आमची 2 स्मशानभूमी आहे. आता जास्त पुढे जात नाही कारण इकडे मासा आमच्या इकडे ते काय बोलतात ते खेकडी खूप खूप फेमस आहेत. आणि आता पावसामध्ये जर शिंगट्या येतील, शिंगट्या चवीला तर खूप, मला तर आवडते शिंगटी. ताईचं काय कोणाला टोली आवडते. आता आता बोधांची सुद्धा छोटे छोटे बोध, खेकडी खूप. आता तर आपण व्हिडिओ तर पाहतच आहोत कोकणामध्ये. आपले मित्र मंडळी तर पाठवतच असतील आपल्या ब्लॉगमध्ये. आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहतच आहोत की त्यांनी सुरुवात तर केलेली आहे खेकड्या पकडायला. पण ते खेकड्यांचा रस्सा तुम्ही खाल तर मागतच राहाल बाबा असं. तर अजून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो. तर आपण जात आहोत पुढे. असं व्ह्यू कोकणामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. सुंदर असं व्ह्यू, खूप आनंद येतो. थंड अशी गार हवा सुटलेली आहे, खूपच मजा येते. तुम्ही या आमच्या कोकणात, येऊन जावा, तुम्ही बघून जावा काय कोकणामध्ये दृश्य आहे ते. खूपच भन्नाट अशी मजा येते. कोकणाचे दृश्य तुम्हाला वीटभट्टी पण दाखवतो. या जागी खूप झाडं अशी होती, म्हणजे आता पावसामुळे गेल्या वर्षी खूप नुकसान झालं, त्यामुळे झाडं तुटले. हे आपले वीटभट्टी आहे, आपल्या दादाची आहे वीटभट्टी. खूप मजा येते हो गावी. मला काय सांगू आता, तुम्ही याच गावी या. तर मे महिन्याची सुट्टी होती तर गरमीचा दिवस होता, पण गरमी निघून गेली. पण आपण गरमीमध्ये आपण पावसाचा आनंद घेतो आपण. मी तर पहिल्यांदा घेतो मे महिन्यामध्ये पाऊस पडतो आहे असं. मी पहिल्यांदा एवढ्या वर्षामधून पहिल्यांदा ऐकलं म्हणजे पाहिलं की वर्षातून मे महिन्यात पाऊस पडला असं मला कधीच वाटलं नाही. की कारण गरमी खूप व्हायची. आता गरमी झाल्यानंतर माहिती आहे तुम्हाला कुठे कुठे घुसली येते गरमीमध्ये. कोण गामुडीची पावडर थंडा फुल कोण इसगाड लावतोय. खूप तरा अहो माझी तर तरा तर सांगूच नका. खूप 4-5 हजार रुपये खर्च केलेले आहे गरमीमध्ये. एवढी खुजली नको तिथं खुजली यायची. आता हा पाऊस आहे तर लोकांना आहे, पण मे महिन्याची सुट्टी टाकून लोक आलेत, पण त्यांना एन्जॉय करायला मिळत नाही की पाऊस पडतोय म्हणून. पण पाऊस पडतोय म्हणून एन्जॉय तर येतेच, पण आता त्यांना आनंद व्ह्यू वगैरे हिरवगार असं एवढा मजा येते खूपच. हो तुम्हाला बोलता ना तुम्ही की कोकणात काय. कोकणामध्ये आमची लक्ष्मी म्हणजे आम्हाला जे जेवण पाणी खाद्यपदार्थ म्हणजे तांदूळला मूगसाठी आम्ही जे शेतामध्ये नांगरकी करतो. आता ट्रॅक्टरचा जमाना आला ती वेगळी गोष्ट आहे,
पण पहिल्या जमान्यामध्ये आम्ही नांगर धरायचो ते आमची बैलजोडी आहे. बोला अरे जीवा शिवाचं बैल जोड तुझ्याच घराकडं. म्हणजे शेतातून घरी येताना डायरेक्ट घरी जायचं की त्यांना माहिती आहे पाणी आणि जेवण आपल्याला रेडी असेल तर ते आमची ही बैलजोडी गावी नांगर करून फलविले मारल्यानंतर आमचे ते बैलीचे खासर सास हे बघा आता म्हणजे दोड म्हणजे ते आपण गल्यामध्ये बैल पालायला नको म्हणून ते रशी बांधलेली आहे. पण ते रशी न बांधता आपल्या चरतेत आणि असेच ते घरी डायरेक्ट जाणार आहेत असं आहे. म्हणजे त्यांचा गोठा कुठे असेल आता आमच्या बैलावर डायरेक्ट घरी जायचे बैला. पण आता कायकांचे वाडा आहेत माल आहे इकडे तिकडे खोपे असते तिथे हे करत असतात. तर तुम्ही पहा आहे ना हिरो का तेव्हा मोरांचा आवाज येतोय. मोरांचं ती टेकडी तिथं आहे बघा डोंगरगार हिरवगार खूप सुंदर असं शुभ सकाळ आहे. असं हे बघा आहे ना खूप मजा येते. ही बैलजोडी शिवाची बैल जोड आमच्याच घराकडं असं खूप मजा येते. हे बैल आहे इकडे 2 बैल आहेत आणि तिकडे आमचे म्हैस आहे आणि ही इकडं आमची टमटम करते आहे ना. खूप असं एन्जॉय करण्यासारखं खूप आहे. तुम्ही बोलता ना याच येऊन जावा बघून जावा आमचं कोकणातलं शहर. चालले कोकणामध्ये फिरायला आलेत 4 व्हीलर घेऊन पण सर्वजण आलेत. तर तुम्ही या आनंद लुटा. असं दृश्य कधी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आपलं मुंबईमध्ये आपलं कोकण सोडून पैसे कमवण्यासाठी आपण आलेलो आहोत पण कोकणामध्ये तुम्ही वर्षातून एकदा येणार नाही तर काहीच नाही. म्हणजे फिक्का बोलता फिक्का आहे की कोकणामध्ये येणार नाही म्हणून ते बघा ढग हे बघा किती पांढरं खाली आलेलं आहे. चला तर आपण आता ब्लॉग इथेच थांबवतोय. तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट मला खूप कमी येतात तर प्लीज विनंती आहे लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब तर खूप मोलाची गोष्ट आहे. तुम्ही तर कराच. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला विकास करकरे तुम्ही नक्कीच फॉलो करा. चला बाय टाटा. ही आमची विक्रम म्हणजे आम्ही टमटम बोलतो ती टमटम आहे. तर तुम्ही याच आणि आमच्या विक्रममध्ये बसाच एकदा या तुम्ही या आणि या गाडीमध्ये बसाच. खूप मजा येते. ते रॉकेलवर पण चालते पेट्रोलवरती पण चालते डिझेलवरती पण चालते. म्हणजे अनलिमिटेड काही पण टाका तुम्ही ती गाडी चालणार म्हणजे चालणार असं आहे. तर मी आता इथंच विश्रांती घेतो. परत एकदा सांगतो तुम्ही मला की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. ते आमचे असे कंटिन्यू चालूच असतात 7-8 वाजेपर्यंत बोललो ना. जर पाऊस पडला तर ते चालवत पण नाही. जर ट्रॅफिक भेटली तर बंद त्यांची स्वतःचीच मर्जी असं असतं म्हणजे गावाला हवेला. तर शेरा भागामध्ये काय नाही. चला तर आता आपण इथेच थांबूया. टाटा बाय बाय. फॉलो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.